पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी संकर्षण कराडे, मी स्वरा अभिजित जोशी स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। आज कुठले पदार्थ खायचा मूड आहे म्हणे? चायनीज वगैरे आवडतं की नाही? हा, चायनीज मध्ये काय खूप जास्त आवडतं? फ्राईड राईस आवडतो आणि मंचुरियन आणि ते नूडल आणि ते नूडल्स हे असे असतात का? आणि त्याच्याबरोबर ते काय पनीर चिल्ली। अच्छा, मला एक सांग, हे सगळं तुला घरी खायला आवडतं का तू बाहेर खातेस? घरी पण मग घरी तुम्ही बाहेरचं पार्सल आणता का घरी केलं जातं? घरी केलं पण जातं, कधी कधी बाहेर पण जाऊन खातो। पण आवडतं काय तुला जास्त, घरचं का बाहेरचं? घरचं। तुला घरचं चायनीज जास्त आवडतं? मुलांना आजकाल ना चायनीज गोष्टी खूप आवडतात, इटालियन गोष्टी खूप आवडतात, पण ह्या आता आपल्याला घरी करायला शिकलं पाहिजे, हो की नाही? कारण दरवेळेला ते चायनीज बाहेर खायला गेलं तर हाताला मेहंदी लागल्यासारखे हात लाल होतात, इतकं त्याच्यामध्ये कलर असतो, खरं आहे की नाही? त्याच्यामुळे घरचं खायला पाहिजे। आई करते ना, बाबा पण करतात घरचं। बाबा करतात? आई जास्त करते का बाबा? दोघंही। अच्छा, सेम लेवलला करतात। ठीक आहे, तुमच्या घरातली लेवल तुम्ही पहा, पण आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। आज स्वयंपाकाला आपल्याकडे दोन ताई येणार आहेत, जे आपल्यासाठी अप्रतिम पदार्थ करणार आहेत। त्यांचं स्वागत करा। बोलो। या शाबास, धन्यवाद। मागच्या एपिसोड मध्ये शिकले मी। खूप छान। नमस्कार, काय नाव आपलं? अरुंधती जाधव। आणि तुमचं? सौ विजयलक्ष्मी गुजर। तुम्ही कुठून आलात? नाशिक वरून। आणि तुम्ही? मी पुण्याहून आले। पदार्थ तुम्ही कुठला करणार आहात? रशियन कटलेट। रशियन कटलेट। आणि तुम्ही? मी डाळीचे पौष्टिक तिखट पुऱ्या। खायचंय का मग दोन्ही लहान पदार्थ? मुलांना आवडतील असे, हेल्दी आणि टेस्टी। वा, खूप छान। लहान मुलांच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं आहे। लगेच पहिल्यांदा कोण करणार? पण त्या करणार? पुणे। का? त्या पहिली आल्यात। त्यांनी आधी नंबर लावलाय तर त्या आधी करणार आहेत, मग मी। हा, पहिले पुणे। अच्छा, तुमचं तुमच्यातच ठरलंय। मला आज काही मान देताना दिसत नाही त्या कोणीच, पण ठीक आहे, पहिला पदार्थ आपण रशियन कटलेट करूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया। स्वराची पण तीच फरमाईश आहे की आधी पुणे। आधी पुणे, फॅन्टास्टिक। पहिला पदार्थ आपण रशियन कटलेट करूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया। चला। रशियन कटलेट करणार आहेत अरुंधती मॅडम, आणि आता आपण साहित्य बघूया। ओके ना? शांत सांगा। बॉईल केलेला बटाटा, पालक, शिजवलेले वाटाणे, शेवया, चीज, बीट किसलेला, गाजर किसलेले, कोथिंबीर, गव्हाचं पीठ, आमचूर पावडर, हळद, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि चाट मसाला। जरा टाइमपास करून आणता का हिला? हो, चालेल ना? तिला तिकडे जाऊन एखादं भजन शिकवा। बाय बाय। आता अरुंधती मॅडम, तुम्ही स्वयंपाकाला लागा। ती पहिल्यांदा काय करायची? आता आपल्याला सगळं मिक्स करायचंय। बटाटा, बीट, गाजर, चिरलेला, बारीक चिरलेला पालक, वाटाणे, कोथिंबीर, हे सगळं मिक्स करून आपण घ्या एक मिश्रण करूया। कटलेट साठी का? येस, कटलेट साठी। बर। किती वर्ष झाली तुम्ही ट्युशन्स घेताय? मला आता 5 वर्ष झाली। 5 वर्ष। या 5 वर्षातला अनुभव, एखादी आठवण लक्षात राहिलेली, मुलांना शिकवतानाची सुरुवातीच्या काळातली? सुरुवातीला जेव्हा क्लासेस घ्यायला स्टार्ट केलं त्यावेळी जरा अवघड झालं, कारण मुलं जे ॲडजस्ट कसं करणं, सांभाळणं कसं, टीचिंग कसं करणं, हे जरा अवघड जात होतं। पण जसं जसं वर्ष किंवा 6 महिनेपर्यंत मला जड गेलं, त्यानंतर मग तुम्ही प्रो झाला? मी प्रो झाली। गप्पा मारता मारता तुम्ही काय काय घातले? उकडलेला खिसलेला बटाटा, बारीक चिरलेला पालक, बीट, आणि आता मी गाजर घालतीये। ठीक आहे, घाला। आता काय? वाफवलेले मटार। बर। ही टेस्टी आणि एकदम हेल्दी रेसिपी आहे। जनरली माझा मुलगा तिखट खूप कमी खातो। अच्छा, त्यामुळे मी त्याच्यासाठी यात मी तिखट घालतच नाही। बर। आणि त्याला ही रेसिपी आवडते। खूप छान। तिखट घालत नाही तुम्ही याच्यात? अजिबात नाही घालत। मसाल्याचा कुठलाही पदार्थ नाहीये? कुठलाच पदार्थ नाही, फक्त थोडी आलं लसणाची पेस्ट टेस्ट म्हणून येईल घालते। बर। खूप तिखट नाही लागत ना। असा मुलाचा विचार करून अजून काय काय बदल तुम्ही स्वयंपाकात केले किंवा करता नेहमी? त्याच्यासाठी मी भरपूर एक स्पून मिळेल मला? हो, देतो की, घ्या। त्यासाठी मी वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असते माझ्या मुलासाठी। अच्छा। ॲक्च्युली माझ्या मुलाला सगळंच आवडतं खायला, सगळ्या प्रकारच्या व्हेजिटेबल्स वगैरे तो खात असतो, पण जरा त्याला ट्विस्ट करून दिलं तर अजून त्याला आवडतं। ठीक आहे, आता आपण आमचूर पावडर घातली, आलं लसूण पेस्ट घातली, आलं लसूण पेस्ट घातली, आता मी चाट मसाला द्या, थोडा इकडे द्या बरं। चाट मसाला असा थोडा, असं खायला जरा मजा येते ना। आहा,
ही काय हळद? ही हळद घालते थोडी. खूप भारी. आणि आता मीठ. झालं. देऊ का चमचा? असं हे आता मिक्स करून घेते. आणि यात भरपूर चीज घाललेला आता. भरपूर चीज. मुलांना चीज फार आवडतं आणि जरा टेस्ट वेगळी येते. भरपूर हेल्दी आहेत ना त्याच्यात व्हेजिटेबल्स, म्हणून मग जरा चीज घालू यात. ठीक आहे. घाला. असं कधी होतं का हो, मुलांच्या नावाखाली आई स्वतःची आवड जपत असते? कदाचित होत असेल तसं. होत असेल ना. तुम्हाला चीज आवडतं ना खूप? हो, आवडतं. तेच म्हणूनच तुम्ही मुलाचं सारखं सांगता. नाही, त्यालाही खूप आवडतं. अच्छा. तुम्हाला खाताना पाहून त्याला आवड लागली. आई आपली खूपच चीज खाते, यात काहीतरी वेगळं दिसतंय म्हणून तो खायला लागला. असंही असेल ना. असू शकतं. 10वी पर्यंत ट्युशन्स घेतात ना? हो 10th पर्यंत क्लासेस घेते. मग मुलं आजकाल काय क्लासमध्ये मोबाईल वगैरे घेऊन येतात? नाही, माझ्याकडची मुलं काही आणत नाही. अच्छा. आणि माझ्याही मुलाला तशी सवय नाहीये. बर. मुलगा माझा फार हुशार आहे. बर. समजदार पण खूप आहे आणि हुशारही फार आहे. बर. येस. काय कौतुक आहे आईला. हो. आहे. स्कूलमध्ये पण नेहमी फर्स्ट येतो असतो मुलगा. अच्छा. कितवीला आहे तो आता? तो आता ज्युनियर KG ला आहे. ज्युनियर KG पर्यंत फर्स्ट आला म्हणजे किती परीक्षा झाल्या त्याच्या आजपर्यंत? नाही म्हणजे मी मुचकळ्यात पडलो. साधारण किती वर्षापासून परीक्षा देतोय तो? ऍक्च्युली माझा मुलगा जरी ज्युनियर KG ला असला ना तरी ज्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन्स होतात त्या सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये तो फर्स्ट येत असतो. तसं येतो. हो. म्हणजे शैक्षणिक परीक्षा जरी कमी झालेल्या असल्या तरी एकंदरीत स्पर्धांमध्ये तो पहिला आहे. हो. असं सांगा ना. मग तुम्ही मला एकदम घाबरून टाकले. आता हे पॅटीस लगेच तळून घ्यायचे? नाही, हे मी आता बॅटर करते आणि त्यात आपण डीप करू. देन मग शेवयांमध्ये मी त्याला परत डीप करते, मग आपण फ्राय करू. बरं ठीक आहे. थोडक्यात दोनदा डीप अजून करायचं राहिलेलं आहे. तोपर्यंत आपल्याला नुसते पॅटीस करायचे. बरं, हे करता मला सांगा, आम्ही असं ऐकलंय की तुम्हाला कविता करायची पण आवड आहे म्हणे? हो, आवड आहे मला कविता करायची. एखादी लक्षात असेल तर हाना की म्हणजे सादर करा की. मला आता लक्षात नाहीये. असं कसं? ठीक आहे. रशियन कटलेट आपण करतोय आणि अरुंधती मॅडमनी हे कटलेट छान तयार करून घेतलेत. अजून पुढची कृती बाकी आहे, पण मला असं वाटतं की त्यांना आता कविता सापडली आहे. हो. कराल ना सादर? हो करेल. करा. पण त्याआधी जरा लहान मुलांच्या कानावर बरे संस्कार करणं हे एक काका म्हणून माझं काम आहे. त्याच्यामुळे मी त्या स्वरा जरा ये बरं बाळ, एक कविता ऐकायची आपल्याला. खूप छान कविता आवडतात तुला ऐकायला? ऐका मग आता. झोपडीतला वाढदिवस. गरीब घरचे पोरते, मग त्याला वाढदिवसामधलं काय कळतं? मोठ्या लोकांचे खेळते तर आपलं औक्षणातच भागतं. मोठमोठाले पोस्टर लावून जय्यत तयारीनं स्वागत होते आणि 4 आण्याचे तिळगुळ वाटून फक्त मोठ्या आशीर्वादानं गरीबाचं भागते. एवढा पैसा उधळून शेवटी सगळे जाताना इथे मागेच राहते. तोच पैसा गरिबांना दिला तर त्याला चांगला आशीर्वाद म्हणून मिळते. किती छान. वा. कवितेचं नाव काय होतं? झोपडीतला वाढदिवस. वा, मस्त छान. इथे आज चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला आता हे पॅटीस करायला लागतील. छान. आता काय करायचं? मला स्पून हवा. तो घ्या की. पाणी लागेल. अरे, पाणी पण हवंय ना का? मी आता गव्हाचं पीठ घेतेय. बर. सगळेच इन्ग्रेडियंट्स हेल्दी आहे, गव्हाचे आहेत, त्यामुळे लहान मुलांना काहीही त्रास होणार नाही. हे आपण हे कोट करायला स्लरी बनवतो. येस कोट करण्यासाठी स्लरी. स्लरी म्हणतात का त्याला? हो. मी पण कुकिंग मध्ये इंटरेस्ट आहे. अरे वा. अच्छा, खूपच छान. खूप छान. मी एकटाच थोडक्यात अशिक्षित आहे असं मला वाटायला लागलं. स्लरी म्हणतात त्याला? हो. मला माहित नव्हतं. म्हणजे आपण ती मैद्याची पण म्हणजे मैद्याच्या पिठाची पण करतो, मैद्याच्या पिठाची, गव्हाच्या पिठाची. बरोबर. माझी मजल पारी पर्यंत होती. स्लरी मला आज पहिल्यांदा कळली. मी जर अशा कन्सिस्टन्सी मध्ये बॅटर तयार केलं. मस्त. ओके. आता एका डिश मध्ये शेवई घेते काढून. जरा थोडं बारीक करायचं. आता रशियन कटलेट मला वाटतं अंतिम टप्प्यात आलेले आहेत. कटलेट एकदा गव्हाच्या या बॅटरमध्ये स्लरी मध्ये घोळवले, शेवयांमध्ये घोळवले की मग आपण ते डीप फ्राय करायला मोकळे. हो की नाही? येस. मस्त, फार भारी. पुण्याच्या अरुंधती मॅडम आपल्यासाठी रशियन कटलेट करतायत आणि एका मुलीची उत्सुकता ही डीप फ्राय करू. शिगेला पोचली. मस्त. वा. घ्या तळायला.
आवडेल का तुला हे? हो मी वेट करते वेट करते म्हणजे कधी होत आहे. अच्छा वाट पाहते हो. मीडियम हीटवर त्याला जरा लालसर होईल वरचा कोटिंग शेवईचा, तोवर त्याला डीप फ्राय करूया. कमाल, छान. छोटे चला छोटेच कटलेट्स करूया. पुण्याच्या अरुंधती मॅडम आपल्यासाठी रशियन कटलेट करताय. आम्ही ते गव्हाच्या बॅटर मध्ये छान घोळवतो, मग शेवयांमध्ये घोळवतो, स्लरीमध्ये घोळवतो आणि डीप फ्राय करून घेतो. तुम्ही कशाला वाट बघताय? पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता रशियन कटलेट तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये उकडून किसलेला बटाटा, बारीक चिरलेला पालक, किसलेलं बीट, किसलेलं गाजर, वाफवलेले मटार, तसंच आमचूर, आलं लसूण पेस्ट, चाट मसाला, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यावं. त्यानंतर त्यात भरपूर किसलेलं चीज घालून पुन्हा मिश्रण एकत्र करावं. आता हाताने ढवळून त्याचे छोटे छोटे चपटे गोळे करून घ्यावेत. एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यात थोडंसं पाणी घालावं आणि दाटसर बॅटर तयार करावं. एका प्लेटमध्ये शेवया घेऊन त्या थोड्या कुस्करून बारीक करून घ्याव्यात. आता कटलेट गव्हाच्या पिठाच्या बॅटरमध्ये घोळवून पुन्हा शेवयांमध्ये घोळवून घ्यावे आणि व्यवस्थित गरम तेलात खरपूस लालसर तळून घ्यावे. हेल्दी, क्रिस्पी आणि टेस्टी रशियन कटलेट्स खाण्यासाठी तयार आहेत. तर अशा प्रकारे आपला रशियन कटलेट तयार आहे. वेगळ्याच आवाजात तुम्हाला वेगळा पदार्थ वाटू नये म्हणून सांगतो, रशियन कटलेट तयार झालेले. हा कुठला स्वर लावला स्वरा तू? खर्ज. खर्ज गाण्यातली आहे ना ती, म्हणून जरा खर्ज वगैरे. पण रशियन कटलेट छान झालेलं आहे. आता आपण पुढची कृती करूया आणि पुढचा पदार्थ तुमचा आहे. त्याचं काय नाव आहे? तिखट डाळीची पुरी आहे, पौष्टिक पुरी. तर आमच्याकडे याला स्पेसिफिक असं नाव आहे येडम्या. येडम्या? हो. तर तो पौष्टिक पदार्थच आहे, लहान मुलांच्या आवडीचा आहे. आणि मी जसं म्हटलं की आपण हल्लीचे मुलांना हे असे पदार्थ आवडतात, तर पारंपरिक पदार्थ पण आपण जपले पाहिजेत आणि घरात केले पाहिजेत. त्यासाठी हा आजचा पदार्थ. त्यासाठी हा येडम्या. येस. हो की नाही? आलं का लक्षात? पदार्थाचं नाव काय? येडम्या. चला लागणार साहित्य. त्यासाठी आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी रवा, चिमूटभर मीठ, चिमूटभर हळद, त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ आहे. त्याच्यामध्ये घालण्यासाठी हिरवी मिरची, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आपण घेतली आहे, जिरे पावडर आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तळण्यासाठी तेल. किती भारी, कमीत कमी साहित्यात आहे. येस येस, म्हणूनच म्हटलं. फारच छान. आणि हा पारंपरिक पदार्थ आहे का? हो हो हो. बरं, तुम्हाला कोणी शिकवला हा? आमच्या घरी केला जातो हा नेहमीच. अच्छा. म्हणजे आई आजी यांच्याकडून आलेली ही परंपरा आहे, हा वारसा आहे. बरं, फारच भारी. येडम्या आज मला खायला मिळणार याचा मला अगदी मस्त आनंद झालेला आहे. पण आता आपण एक काम करूया, तोपर्यंत हे जे आहेत रशियन हे घेऊन तू तिकडे फक्त पाहत बस, खाऊ नको. हा ठीक आहे? मग मी थोड्या वेळाने येडम्या असा आवाज देईन तेव्हा ये. म्हणजे येडम्या तयार झाला असेल असं मला म्हणायचं. ओके, ऑल द बेस्ट. बाय. ती झोपवते बरं का समोरच्या. तुम्ही शिक्षक आहात, बी ब्रेव्ह. छान करा. हो हो. येस. आजीबाई बघा, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आपण. त्यामध्ये हा पाव वाटी बारीक रवा मिक्स केला. बर. त्याच्यामध्ये आपण 1 अर्धा चमचा मीठ घालणार आहोत चवीपुरतं. हां. 1 चिमूटभर हळद आपण घालणार आहोत, म्हणजे जरा कणकेला पण थोडासा पिवळा रंग येण्यासाठी. बरं. आणि थोडंसं 1 चमचाभर तेल घालून ते भिजवायचं आहे. बर. अजून लागेल थोडं, बस. आणि आता आपण पाणी घालून हे पीठ मळून घेणार. बर. किती लागेल पाणी बघा बरं. बस बस, आणखी थोडं. साधारण आपण पुरणाची कणिक भिजवतो ना, तशी लागते ही कणिक. बर. आणि रवाही घातल्यामुळे थोडीशी कुरकुरीत खुसखुशीत होते, ती छान होते. बर. लहान मुलांना म्हणून ती आवडते. हो. बर. तुमच्या घरी कोण कोण असतं? मला 2 मुलं आहेत, माझे मिस्टर आणि माझी आई. अच्छा. बर. तुम्ही हाऊसवाईफ आहात? हो. मला वाटतं आता पाणी लागणार नाही. हे मळून किती वेळ ठेवायचं? हे साधारण 2 ते 3 तास ठेवायचं. बर. येडम्या करायचं म्हणजे काही येड्या गाबाळ्याचं काम नाही. हे पीठ मळून छान 2-3 तास ठेवायला लागेल. ते मुरलं की मग आपल्याला पुढची कृती करायला लागेल. बरोबर ना? आणि तोपर्यंत आपल्याला हे पीठ पण भिजवून घ्यायचंय. अच्छा. मग चला वेगळ्या बाउलमध्ये ते भिजवून घेऊया. हो की नाही? हे बाजूला ठेवूया आणि हे भिजवून घेऊया. येस. त्याच्यात काय लागणार आहे? डाळीचं पीठ 1 वाटी. त्यामध्ये आपण हा हिरवी मिरची, आलं लसूण कोथिंबीर याचा गोळा घालणार आहोत. पण ही हिरवी मिरची अशी कच्ची न घेता ती थोडीशी तव्यावर
कोरडीच भाजून घ्यायची आणि मग ती मिक्सरला बारीक करायची, बर जेणेकरून त्या मिरचीचा जास्त त्रास नाही होणार. बर ठीक आहे. म्हणजे ही मिरची भाजून घेतली Yes. आणि लसणाबरोबर जरा बारीक बारीक केली. त्याच्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, बर थोडीशी हळद बर आणि कोथिंबीर मात्र आपण भरपूर घालणार आहोत. बर. हा, म्हणजे कोथिंबीरचा एक स्वाद त्याच्यामध्ये Yes, येईल. yes. आणि आता आपण हे सुद्धा भिजवून घेणार आहोत. बर, पाणी घालू? हो, ते थोडंसं पूर्णासारखं असतं पातळ, हे मात्र घट्ट भिजवायचं. बर, बघा तुम्ही. बस बस याला किती वेळ ठेवायचा आता? 2-3 तास. याला पण? हो. चला, येडम्यासाठी लागणारी ही 2 पिठं छान मळून घ्यायची आणि 2-3 तास तशीच ठेवायची, कारण ती मुरतील. मग आपण आता हे असं ठेवूया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. येडम्याची ही दोन्ही पिठं मळून झालेली आहेत. आता पुढे आता हे 2-3 तास भिजवलेलं पीठ आहे, ते आपल्याला लाटून घ्यायचंय. आपण एक गोळा घेऊया कणकेचा, त्याला आपण छानपैकी पसरून घ्यायचं आहे साईडनी आणि त्याच्यामध्ये हे सारण भरायचं आहे. आणि या दोन्ही गोष्टी आपण 2-3 तास भिजवलेले आहे. भिजवलेल्या आहेत. ते छान मिक्स करून आपण आणि ज्याप्रमाणे आपण सारण भरतो पुरणाचं, तसंच ते सारण भरून ती पुरी आपल्याला लाटायची आहे. बर तर आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे छान. बर फक्त याला जरा लाटताना तेल थोडं जास्त लागतं. बर. पापडाची बोटी करताना आपण वापरतो ना तसं? हो. ती सगळ्या बाजूनी छान लाटून घ्यायची आहे आणि ते पूर्णसारखं सारण भरलं की ते शेवटपर्यंत व्यवस्थित सगळीकडे पोहोचतं. याच्यामध्ये कोथिंबीर असल्यामुळे सारणाचे हात कुठपर्यंत पोहोचलेत हे आपल्याला वरूनही दिसतंय. हो की नाही? अगदी बरोबर. यानंतर आपण आणखी एक लाटून घेणार आहोत. घ्या. मला हा पदार्थ ना बऱ्यापैकी असा फ्लेक्झिबल वाटतो. म्हणजे आवडीनुसार आपण काही ऍड Change पण करू करू शकतो, कमी पण करू शकतो. पण हा या पद्धतीनेच केलेला जास्त आवडीने खाल्ला जातो. हा, नाही, हा तर आहेच आहे, कारण ही मूळ रेसिपी आहे. Yes. जी तुमच्याकडे चालत आलेली. पण त्याच्यामध्ये तुमच्या आवडीची एखादी पालेभाजी तुम्ही घातली तर किंवा काही बदल व्हरायटी. केला, येस तर येस. जरा वेगळी चव आपली. आपण आणखी एक पेपर घेऊया. हो, घ्या की. नॉनव्हेज सोबत ह्या खूप छान लागतात. येडम्या. म्हणजे हो, डाळीच्या तिखट पुऱ्या, जसं मी म्हटलं आमच्याकडे त्याला स्पेसिफिक नाव आहे येडम्या असं. अच्छा. तर हा पदार्थ नॉनव्हेज बरोबर खूप जास्त खाल्ला जातो आणि लहान मुलांना खायचं असेल तर आपण याला साजूक तूप लावून रोल करून पण देऊ शकतो. बर. आता हे तळायचं ना आपल्याला? हो. आपला पदार्थ तयार झाला. मग सोडून म्हणजे एक करायला पहिली वेळ लागत नाही, पण त्याची तयारी करायला वेळ लागतो. तयारीला वेळ लागतो आणि जे आपल्याला भिजत ठेवणं आहे हो, तो यातला महत्वाचा भाग आहे. महत्वाचा भाग आहे. येस. बघा, हे छान आतलं हिरवं सारण दिसतंय. आपण आता हे हळूहळू तेलामध्ये सोडूया. सोडायचं आहे. हो वा, तेलही मस्त तापलंय. खरपूस होऊ द्यायचं ना छान. हो, मस्त. वा, ती छान अशी फुगून येते पुरीसारखी. कमाल. वा, चला, येडम्या हा पदार्थ आपण छान जरा खुसखुशीत होऊ तळून देऊया. घ्यायची. हो. तो तळून होईपर्यंत तुम्ही लिहून घ्या पटकन साहित्य आणि कृती. आता तिखट डाळीची पुरी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊन त्यात पाव वाटी बारीक रवा घालावा. चवीनुसार मीठ घालावं. रंगासाठी चिमूटभर हळद आणि चमचाभर तेल घालून थोडं थोडं पाणी घालत थोडंसं सैलसर पीठ मळून घ्यावं. आता दुसऱ्या बाउलमध्ये 1 वाटी बेसन घ्यावं. त्यात तव्यावर कोरडीच भाजून घेतलेली मिरची, चवीनुसार मीठ, जिरेपूड, थोडीशी हळद आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे पीठ थोडं थोडं पाणी घालत थोडं घट्टसर भिजवून घ्यावं. आता भिजवून ठेवलेल्या गव्हाच्या पिठाची पारी तयार करून त्यात बेसनचं तयार केलेलं सारण भरावं आणि त्याच्या पुऱ्या तेलावर लाटून घ्याव्यात. गरम तेलात या पुऱ्या व्यवस्थित तळून घ्याव्यात. गरमागरम आणि चविष्ट खुसखुशीत अशा तिखट डाळीच्या पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत. चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे ही आपली नवीन सिरीज. आणि ह्या मुलांचे लाड पुरवण्यासाठी आज कोणी पुण्याहून आलंय, कोणी नाशिकहून आलंय आणि आनंद कुणाला झालाय बघा. म्हणजे हे असं सगळे हो की नाही. आनंद झाला दादरकरांना. अरे वा, क्या तू दादरला राहतेस नाही का? किती भारी. वा, तर येडम्या आणि आपले रशियन कटलेट हे दोन्ही पदार्थ तयार आहेत. तुम्हाला कसं वाटलं आज इथे स्वयंपाक करून? खूप छान. हा अनुभव म्हणजे कायम लक्षात राहील. वा, आणि तुम्हाला? मलाही खूप छान वाटलं. झी मराठीने ही संधी दिली त्याबद्दल झी मराठीचे आभार आणि तुमचे पण दोघांचे. आणि तुम्हाला कसं वाटलं हो? मला त्यांना वासच खाऊन इतका बघायचं. छान येतं. अच्छा, आता ते खायचंय. हो. मग खाल्ल्यावर ह्यांना खूप छान वाटणार आहे, तोपर्यंत यांना काही छान वाटत नाही असे हे आहेत. पण खाताना मोबाईल बघायचा
नाही नाही. फॅन्टास्टिक. खाण्यावरती लक्ष फोकस आता करायचं. सोडलाय मी काय सोडलंय? खाणं. मोबाईल. अच्छा, मला वाटलं खाणं. मोबाईल सोडलाय, मग ते ठीक आहे. आपण आता एवढ्या छान या दोघी जणी लांबून आलेल्या आहेत, मग त्यांना भेटवस्तू देऊया झी मराठीकडून आणि आम्ही सारे खवय्येच्या टीमकडून. वा, घालात वापरण गळ्यात. चला, आता हे जे आहे ते आपण आपल्याकडे घेऊया आणि खायला करूया सुरुवात. पहिला घास खा आणि सांग मला कसं झालं येडम्या. गव्हाच्या पिठाच्या आहेत त्या, हा, त्यामुळे मुलांसाठी पौष्टिक आहेत. मस्त आहे ना. आणि गोड खाऊन खाऊन कंटाळा आला की जरा तिखट खमंग आयटम खायला खावंसं छान वाटतं, वाटतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे मुलांच्या तोंडाला चव येते. पर्यंत आवाज येतोय कुरुम 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 खायल्याचा. ठीक आहे, मीही लहान मुलगाच आहे, मलाही खायचं आहे. आता मी तेही खाणार आहे रशियन कटलेट. जरा डीप करून खायला लागेल. बघूया तरी कसा आवाज येतो याचा, टुरुम टुरुम. गव्हाच्या शेवया लावल्यात, हो की नाही? आला कुरुम आवाज आला. म्हणून चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे. मंडळी, हे पदार्थ आता मी खाणार आहे. आम्ही करतो फस्त, तुम्ही काय निरोप. भेटा आम्हाला झी मराठीवरच्या गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.